आदिशक्ती, आदिमाया, आई आंबेचा हा उत्सव म्हणजे तुम्हा आम्हा भक्तांसाठी खरं तर भक्तीची मेजवानीच आहे. या निमित्ताने समस्त स्त्री शक्तीप्रती अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करून छोटीशी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. कुणाही पुरुषाच्या आयुष्यात आई आणि ताई व्यतिरिक्त आणि अगदी प्रेयसी व्यतिरिक्त सुद्धा किमान एक तरी फिमेल फ्रेंड असणं गरजेचं आहे. अहो, कारण पुरुषामधल्या मेनला जेंटलमॅन बनवण्याचं काम ही कुठलीही वुमनच करू शकते. कारण पुरुषामधल्या मेनला जेंटलमॅन बनवण्याचं काम ही कुठलीही वुमनच करू शकते. कुठलीही स्त्री ही सुधारणावादी असते आणि हेच तिला विधात्याकडून मिळालेलं खरं तर वरदान देखील आहे. हो, म्हणून तर नवनिर्मितीचा म्हणजेच सृजनाचा अधिकार देखील भगवंताने स्त्रीलाच दिलेला आहे. माऊलीच्या मातृत्वातून आणि ताईच्या मायेच्या सावलीतून निसटलेल्या गुणदोषांची पोकळी ही अशी फिमेल फ्रेंडच भरून काढू शकते बरं. आणि स्त्रीचा सन्मान म्हणजेच खरा पुरुषार्थ. आता तुम्हीच ठरवा, पुरुष म्हणून पुरुषार्थ गाजवायचा आहे की पुरुष प्राणी म्हणून फक्त प्राण्यासारखं जगायचं आहे. खरा पुरुषार्थ तोच जो नारीचा सन्मान करेल आणि पुरुषासारखं वागेल, प्राण्यासारखं नाही.